ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे तेजस्वी व्यासपीठ, माझे धर्म आणि राष्ट्रगुरू आदरणीय श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी, माझे सद्गुरू संजय गोडबोले गुरुजी, आणि ज्यांच्या नजरेतून हा मी भारत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळा जो पाहतोय ते माझे गुरुवर्य लखन जाधव गुरुजी. त्याचबरोबर तुम्ही सगळे धारकरी रणरागिनी, तुमच्या चरणी या धारकऱ्याचा एक साष्टांग दंडवत. मगाशी काकांनी सांगितलं की आत्ताच आपली गडकोट मोहीम झाली आणि त्या मोहिमेनंतर एक भंडारा गुरुजींनी मांडलेली एक संकल्पना काही वर्षापूर्वी. कारण मोहिमेतून आपण घरी जेव्हा जातो आणि घरी गेल्यानंतर आसपासच्या लोकांना एकत्र करणं आणि त्यांना आपल्या भवानी मातेचा जो काही प्रसाद आहे तो वाटण्याचा एक कार्यक्रम म्हणजे भंडारा. त्याला मावद असं म्हणतात. म्हणजे काय की घरी गेल्यानंतर आपण मोहिमेतून काय काय अनुभव घेऊन आलेलो आहे, ज्यांना यायला जमलं नाही, ज्या माता भगिनी आहेत, त्याचबरोबर काहींचं काही कामं असतात तर त्यांना येता येत नाही, म्हणून त्यांच्या सर्वांच्यासाठी एक प्रसाद म्हणजे सगळेजण त्या ठिकाणी एकत्र येतील आणि तिथून तो प्रसाद घेऊन राष्ट्राची, धर्माची, देशाची शिदोरी घेऊन घरी जातील. अशा अनुषंगाने हा भंडाऱ्याचा एक कार्यक्रम. आणि नुकताच आता पुढे बरोबर एक 15 दिवसांच्या वरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास आहे. मग तो बलिदान मास आपण का पाळायचा आहे, कशासाठी पाळायचं आहे, आणि त्याच्यापूर्वी थोडंसं शिवचरित्र आणि संभाजी महाराजांचं चरित्र हे मी तुमच्या पुढे आता मांडणार आहे. धर्म संस्थापनाचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्म संस्थापनाचे नर म्हणजे धर्माची संस्थापना करण्यासाठी ह्या पृथ्वीवरती आणि जास्तीत जास्त या भारत भूमीमध्ये भगवंतांना जन्म घ्यावा लागतो. गीतेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तर गीतेमध्ये सुद्धा सांगितले, परित्राणाया साधूना विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. आणि तेच रामदास स्वामी काय सांगतायत, रामदास स्वामी म्हणतायत की धर्म संस्थापनाचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. अगदी त्याच उक्तीला जागून आपल्या सगळ्यांचं एक भाग्य आहे की ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय ते भारत, आणि त्यातल्या त्यात अजून भाग्य की आपण महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलोय. आणि अशा या महाराष्ट्र भूमीमध्ये एक महान देवाने अवतार घेतलाय, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, आणि त्यांच्यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांचं वर्णन मी काय करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन जर का आपल्याला ऐकायचं असेल तर काही 350 वर्षापूर्वी आपल्याला थोडंसं जावं लागेल. त्या 350 वर्षापूर्वी आपण थोडंसं गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच समकालात असलेले कविराज भूषण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतायत. माझ्यासारख्या पामरांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वर्णन करावं, त्यापेक्षा कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हणतायत, कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सरजाजस आगे भूषण भानु कृसानु कहा बखुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे बाज कहा मृग राज कहा अति साहस में शिवराज के आगे अति साहस में शिवराज के आगे. तो कविराज भूषण म्हणतोय तर चंद्राचं जे काही चांदणं आहे त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा शुभ्रपणा जो आहे तर तो शुभ्रपणा सुद्धा काळा वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अगदी सफेद आहे. तो कविराज भूषण म्हणतोय प्रभू श्री रामचंद्र असतील, बलराम असेल किंवा भीम असेल, रणामध्ये जर का आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जर का तुलना केली तर ह्यांच्यापेक्षा सुद्धा एक काकणभर पुढे, एक पाऊल पुढे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राम कहा द्विज राम कहा म्हणजे परशुराम हे सुद्धा युद्धात मागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर का आपण तुलना करायचं म्हटलं तर. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे बाज कहा मृग राज कहा अति साहस में शिवराज के आके. बाज जो भैरी ससाना पक्ष आहे, गरुड आहे, त्याच्यानंतर सिंह आहे, मृगराज म्हणजे जंगलाचा राजा. तर साहसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये ते साहसामध्ये सुद्धा मागास असे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन तो कविराज भूषण करतोय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना आजपर्यंत आपण शिवचरित्र बऱ्याच ठिकाणी ऐकलं असतं, त्या शिवचरित्राचा अभ्यास केलेला असतो, व्हिडिओ पाहिलेला असतात. तर आपल्याला माहिती आहे की फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 एका महाअवताराचा जन्म या भूमीमध्ये झाला. आणि त्यांचा इतिहास आपण थोडासा उलगडत पुढे 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 गेलो की आपल्याला समजतं 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली त्यांनी. पुढे जाऊन मग
पहिल्यांदा तोरणा घेतला, राजगड घेतला आणि ते स्वराज्यात किल्ले आणत आणत एका ठिकाणी अफजल खानाचा वध केला, शाहिस्त्याची बोटे कापली, सिद्दी जोहरला नामोहरण केलं, विशाळगडावरती महाराज गेले. तिथनं पुढचा प्रवास, शाहिस्त्याची बोटं कापली महाराजांनी, मग कारतलब खानाचा पराभव केला, हुंबरकिंडीचं आपल्याला वर्णन माहिती आहे. मग महाराजांनी आरमाराची स्थापना केली, आरमार वगैरे सगळं काही उभारलं. ते उभारत असताना पुरंदरचा तह झाला. असा इतिहास आपल्याला ओझरता सगळं काही माहिती आहे. तो इतिहास मी आता इथे सांगणार नाही, पण त्या इतिहासाचं वर्णन कविराज भूषणांच्या तोंडातनंच आपल्याला ऐकायचंय. ते कविराज भूषण काय काय म्हणतात प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना, आणि मग आपण संभाजी महाराजांच्याकडे वळणार आहोत. आणि असा हा प्रवास करत असताना मग राज्याभिषेक होतो, मग महाराजांचा दक्षिण दिग्विजय आहे आणि मग महाराजांचे अखेरचे शब्द. आणि त्याच्यानंतर सगळी स्वराज्याची जी काही हिंदवी स्वराज्याची धुर आहे ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावरती येते. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास, आता मी एक जसा छंद सांगितला, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही सेना आहे ती सेना ज्या ज्या वेळी त्या राजगडावरून निघायची, त्या राजगडावरून शत्रूला निपात करण्यासाठी, शत्रूला मारण्यासाठी आणि हिंदूंचं स्वराज्य संस्थापन करण्यासाठी ही सेना कशी जायची, काय जायची, तर त्याचं वर्णन करत असताना कविराज भूषण म्हणतोय, साजी चतुरंग वीर रंग मेतु रंग चढी सरज शिवाजी जंग जित न चलत है, भूषण भनत नाद बिहत न गारण के नदी नद मद गैव रन के रलत है, ऐल फैल खैल फैल खल कमे गैल गैल गज नकी ढैल पैल सैला उसलत है, तारा असो तरणी धुरी थारा पे लगत जिमी थारा पर पारा पारा वारा यो हलत है, थारा पर पारा पारा वारा यो हलत है. अरे या छत्रपती शिवाजी महाराजांची सेना ज्यावेळी राजगडावरून खाली यायची, त्यावेळी त्या सैन्य जे काही चालायचं आणि त्या चालण्यामध्ये त्यातनं जो काही धुरळा उडायचा या मातीतून, त्यातून हा सूर्य सुद्धा झाकला जायचा. आणि तो सूर्य झाकला जायचा, छत्रपती शिवाजी महाराजांची सेना जी काही पुढे जायची त्याच्यामुळे ही पृथ्वी सुद्धा हलायची आणि पृथ्वीचं थरथरणं व्हायचं, कापणं व्हायचं. कसं व्हायचं, तर तो कविराज भूषण म्हणतोय की एखाद्या ताटामध्ये आपण पारा म्हणजे मर्क्युरी म्हणजे तापमापी असते, त्यातला जर का आपण पारा काढला आणि त्या ताटात जर का ठेवला तर आळवाच्या पानावरती जसं पाणी टाकल्यानंतर घरंगळत जातं, अगदी तसंच त्या ताटामध्ये पारा इकडे तिकडे जसा फिरतो तशी ही पृथ्वी थर 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 कापत होती. असं कविराज भूषण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची सेना ही कशासाठी निघायची, ना स्वार्थासाठी, ना अहंकारासाठी, ना कुणाला लुटण्यासाठी, ना कुणावरती आक्रमण करण्यासाठी, फक्त आणि फक्त हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ती श्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते हिंदूंचं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेना खाली निघायची. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेना जी काही निघायची ती पाहून कोणाकोणाला आनंद व्हायचा, आपल्यासारख्या जनसामान्यांना व्हायचाच, पण स्वर्गातल्या देवतांना सुद्धा आनंद व्हायचा. त्या देवता ज्या काय ते एकमेकाबरोबर गप्पा मारायच्या, आज आपला दिवस चांगला जाणार आहे, आज छत्रपती शिवाजी महाराजांची सेना निघाली म्हणजे आज शत्रूचं काय खरं नाही, असं ते म्हणायचं. मग कविराज भूषण थोडीशी कल्पना करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेची, आणि पुढे जाऊन तो काय म्हणतोय की आपण आता बघा की आपण कैलास पर्वतावरती जाऊयात. आणि त्या कैलास पर्वतावरती एकीकडे पार्वती आणि एकीकडे भगवान महादेव एकमेकाबरोबर गप्पा मारत बसलेत. आणि ती पार्वती असंच विचारते, काय हो आज आपले पिशाच हे भूतप्रेत आज कुठं मला दिसणं झालेत, रोज तर इथंच असतात, रोज तुमचा तांडव वगैरे पाहायला येतात, सगळं काही होतं, आणि आज हे कैलासावरनं नेमकं चाललेत कुठे, ते आज मला कुठं दिसत नाहीत. मग त्याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतोय, म्हणजे त्या दोघांचा संवाद आहे पार्वतीचा आणि महादेवांचा, आणि त्या संवादामध्ये कविराज भूषण वर्णन करून सांगतोय, प्रेतींनी पिसाचोरून निसाचर मिली मिली आपस में गावत बदाई हो, भैरव भूत भूत प्रेत भूदर भयंकर से जुत जुत जंगिनी जमाती जुरी आई है, किलकी कुतूहल करती काली डिम डिम डमरू दिगंबर बजाइए, शिवा पूछे शिव को काहू आज समाज चले, काहू पे शिवा नरेश भ्रुकटी चढाई है, काहू पे शिवा नरेश भ्रुकटी चढाई है. म्हणजे काय म्हणतो ते पार्वती मातांचा एक प्रश्न आहे की आज ही भूतप्रेत सगळे कुठे चाललेत, तर भगवान महादेव म्हणतायत की आता ह्या काली मातेने हातामध्ये डमरू घेतलाय आणि ती डमरू वाजवायला डिम 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 तिचा डमरू आवाज करायला लागलाय, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेना आज या शत्रूला मारणार आहे, आणि त्यांचं रक्त आणि त्यांचं मांस या आज सगळीकडे मैदानात, त्या रण मैदानात आज पडणार आहे, आणि आपली भूतप्रेत सगळं ते खाण्यासाठी त्यांना आज दावत आहे, म्हणजे त्यांना आज आवात नाही, त्यांना जेवायला बोलवले तिकडे आज ते गेलेत. असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कविराज भूषण करतो, हे मी करत नाही. 350 वर्षापूर्वी एक कवी होऊन गेला, त्याने शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आणि त्या समकाळातलं केलेलं वर्णन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन ऐकायचं असेल तर हे छंद आपल्याला पाठ असले पाहिजेत, हे छंद आपण म्हटले पाहिजेत. आणि मग हे छत्रपती शिवाजी महाराजांचे असे छंद असताना काही इस्लामिक आक्रमक आपल्याकडे जे सगळे आले, तर त्यांचा व्यवहार पाहता, त्यांनी केलेलं आक्रमण पाहता
एक कविराज भूषणाला अजून बरेच छंद त्याच्यामध्ये सुचत आहेत. आपल्याला माहिती आहे 711ला मोहम्मद बिन कासिम ह्या भारतामध्ये चालून आला आणि त्यांना आक्रमण सुरू केलं. त्यावेळी आपल्या हिंदूंना म्हणजे या भारतवासियांना कळलं की युद्धामध्ये स्त्रीची आबरू लुटली जाते, युद्धामध्ये जाळपोळ केली जाते, युद्धामध्ये जो निरपराध आहे म्हणजे ज्याचा काही संबंध नाही, जो योद्धा नाही, अशा शेतकऱ्यावरती घाला घातला जातो. हे 711ला आपल्या लोकांना कळालं. तोपर्यंत आपल्याकडे धर्मयुद्ध व्हायची, ज्याच्यामध्ये एक योद्धा दुसऱ्या युद्धाबरोबर खेळायचा. त्याच्यामध्ये ना स्त्रीवरती अन्याय अत्याचार व्हायचा, अन्याय व्हायचा, ना शेती जाळली जायची, असं काही सुद्धा केलं जात नव्हतं. पण 711ला तो मोहम्मद बिन कासिम चालून आला आणि आपल्याला कळालं की आपल्या स्त्रियांना सुद्धा असं बलात्कार करून युद्धामध्ये मारलं जातं. ती ओळख हिंदूंना तेव्हा झाली. आणि त्यावेळी असाच एक हिंदू जागा झाला, तो उठला 711ला, ते म्हणजे बाप्पा रावळ. आपल्याला माहित आहे राजपुतांनी आपल्या धर्मासाठी खूप मोठं काम केलं. बाप्पा रावळांनी त्या काळामध्ये जे काही काम केलं त्याच्यानंतर 400 ते 450 वर्ष एकही इस्लामिक आक्रमण भारतात घुसू शकलेलं नाही. असं हे बाप्पा रावळ आहेत. आणि त्यांच्याच परंपरेतनं पुढे चालत आलेली राजपूत परंपरा जी आहे तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत आहे. सिसोदिया घराण्यातली त्या छत्रपती शिवाजी महाराज त्या भूमीत जन्माला आले. आणि हे इस्लामिक आक्रमण जेव्हा जेव्हा व्हायचं तर आपल्याला देवगिरी माहिती आहे, विजयनगरचं साम्राज्य माहिती आहे, देवगिरीमध्ये झालेला अन्याय अत्याचार सगळं काही माहिती आहे. आणि मग हे इस्लामिक आक्रमण जेव्हा व्हायचं तर तेव्हा आपली मंदिरं उद्ध्वस्त केली जायची, मंदिरं तोडली जायची, फोडली जायची. जिथं जिथं म्हणून आपली आस्था आहे, जिथं जिथं म्हणून आपली श्रद्धा आहे, ते सगळं काही जाळलं जायचं, तोडलं जायचं, फोडलं जायचं, नासधूस केली जायची. आपल्या आया बहिणींना पळवून नेऊन बाजारात विकलं जायचं. हे इस्लामिक सगळं करत होते. म्हणून कविराज भूषण म्हणतोय आणि हे सगळं थांबवण्याचं काम पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी केले. त्याचं वर्णन मी पुढच्या एका छंदामध्ये तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज नसते तर आपल्या कपाळाचा गंध राहिला नसता, डोक्यावरती ह्या पद्धतीची टोपी राहिली नसती, आपण दुसरी टोपी घालून ना आपले मंदिरं राहिली असती, ना आपल्या दारातली तुळस राहिली असती, ना आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू राहिलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण हिंदू हिंदू म्हणून हिंदुस्थानात जगू शकतोय. अन्यथा हा हिंदुस्थान कधीच इस्लामिक स्थान झाला असता. मला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांच्यामुळे आपण टिकू नये. आणि ह्या भूमीला एक लाभलेली संत परंपरा की ज्यांनी आतून सगळ्यांना शुद्ध करायला सुरू केलं आणि आक्रमण हे आपल्या मावळ्यांनी आणि क्रांतिकारकांनी थोपवलं. म्हणून आज आपण हिंदू म्हणून शिल्लक आहोत. मग ते हिंदू म्हणून शिल्लक का आहोत तर कविराज भूषण एका छंदामध्ये म्हणतोय, सुवर का औरंगजेब किन्नी, म्हणजे औरंगजेबाची उपमा बघा. मगाशी शिवाजी महाराजांना वापरलेली उपमा जे आहे ते कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजाजस आगे. प्रभू श्री रामचंद्र असतील ह्या सगळ्यांची उपमा छत्रपती शिवाजी महाराजांना पण हा कविराज भूषण त्या औरंगजेबाला म्हणतोय सुवर की औलाद. म्हणजे कोण? हे डुकराचा वंशज. सुवर की औरंगजेब किन्नी कत्ल मथुरा दोहाई फेरी रब की, खोदी डारे देवी देव सहर महल्ला काबगे, लाखन तुरुक किन्ने छुटी गई तब की, भूषण भनत भाग्यो काशीपती विश्वनाथ, और कौन गिनती में भूली गती भबकी, चारों वर्ण धर्म छोड़ी कलमा नमाज पड़ी, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. अशी ही औरंगजेबाची जी काय डुकराची अवलाद आहे तर ते काय करायची, मंदिरं उद्ध्वस्त करायची. आणि अशी उद्ध्वस्त झालेली मंदिर आपला साक्षात जो विश्वपती आहे काशीपती महादेव तो सुद्धा भिवून पळून गेले होते. आणि सगळ्या जे काही वर्ण आहेत आपले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तर यांनी आपलं धर्मकाम सुद्धा सोडून दिलं होतं आणि सगळेजण नमाज पडायला बसले होते. पण अशा भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून ते म्हणतात शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. पुढे म्हणतायत थोडस माफ करा, खोकला खूप आहे मला, गेली 8 दिवस झालं. पुढे म्हणतायत कविराज भूषण, देवाले गिरावते फिरावते निशान आली ऐसी डुबे राव राणे सब मारे गई डबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी, काशी हो की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यामुळे आपण वाचला पाहिजे. नाहीतर आज सगळेजण सुनता करून आपल्या माता भगिनी
बुरका घालून, हिजाब घालून आज सगळेजण कुठेतरी मशिदीमध्ये आणि दर्ग्यामध्ये आपल्याला बसायला लागलं असतं. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळंच आज आपण हिंदू म्हणून जगतोय आणि हिंदू म्हणून आहोत, हे कविराज भूषण म्हणतोय. आणि त्यातली एक ओळ कविराज भूषण जर का अजून काही वर्षानंतर आले असते तर त्याच्यामध्ये त्यांनी एक ओळ वाढवली असती, तर ती म्हणजे शंभूराजे न होते तो सुन्नत होती सबकी, शंभूराजे न होते तो सुन्नत होती सबकी, असं त्यांनी एक ओळ वाढवली असती. कारण धर्मासाठी जगायचं कसं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरायचं कसं आहे हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवले. मग असा हा लाभलेला वंश परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची, शहाजी महाराजांची, आणि त्यांच्याच कुलामध्ये जन्माला आले आहेत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराजांचं थोडक्यात आपण चरित्र बघणार आहोत. एक निर्भयता, निडरता आणि धर्माप्रती असलेलं प्रेम काय असतं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. बघा की या सईबाईंच्या पोटी अगदी 14 मे 1657 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी ह्या तिथीला त्या सईबाईंच्या पोटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा त्या शंभू बाळाचा जन्म झालाय. आणि अवघ्या 2च वर्षात त्यांना त्यांची आई गमवावी लागली. म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म झाला 57ला आणि 59ला सईबाई निवर्तलेत. काही आजारपणामध्ये त्या गेलेत. असा हा बाळ दुसऱ्या वर्षी मातेविन पोरका झाला, पण अशा ह्या बाळाला त्याच्या आजीनं सांभाळलं राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेबांनी. त्या जिजाबाई साहेबांनी त्यांना बरंच काय काय शिकवलं, ज्याच्यामध्ये महाभारत असेल, रामायण असेल, चाणक्य नीती असेल, राज्य व्यवहार असेल, राष्ट्र व्यवहार असेल, धर्म काय आहे हे सगळं काही शिकवलं. आणि संभाजी महाराजांना शिक्षण शिकवण्यासाठी केशव पंडित नावाचे एक शिक्षक ठेवलेत. त्यावेळी सुद्धा गुरुकुल संकल्पना जी काय होती तर ती अशा पद्धतीची होती. काही मोठे राजे रजवाडे जे असायचे, राजघराणे जे असायची, तर त्या घरांच्या मध्ये शिक्षकांना आणलं जायचं आणि तिथल्या मुलांना शिक्षण दिलं जायचं. असं छत्रपती संभाजी महाराज मराठी, हिंदी, संस्कृत आणि पर्शियन सुद्धा भाषा जाणत होते. त्यांना ह्या 4 भाषांचं आणि पुढे जाऊन जवळजवळ 10 ते 12 भाषांचं ज्ञान धर्मवीर संभाजी महाराजांना होतं. त्याचबरोबर त्याचबरोबर नीतिशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, चाणक्य नीती असेल, राज्य व्यवहार काय असला पाहिजे, ह्या सगळ्याचं शिक्षण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं झालेलं आहे. ते शिक्षण त्यांनी सगळं काही घेतलेले. आणि असं हे शिक्षण घेत असताना आणि एकीकडे हे सगळं शिकत असताना संभाजी महाराजांना शिवचरित्र सुद्धा जिजाबाई साहेब सांगतायत. काय सांगतायत की आज महाराज आबासाहेब जे ते आज इकडे गेले, आज त्यांची तिकडे मोहीम आहे, हा सगळा इतिहास ते सांगतायत. आणि त्या जडणघडणीमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचं जडणघडण होते जिजाबाई साहेबांच्या देखरेखीखाली. एकीकडे हा शास्त्राचा अभ्यास करतायत आणि दुसरीकडे हातामध्ये लाठी, भाला, तलवार, विटा, धनुष्यबाण ह्या सगळ्याचं शिक्षण संभाजी महाराज घेत आहेत. म्हणजे एकीकडे शस्त्राचा अभ्यास आहे आणि एकीकडे शास्त्राचा अभ्यास आहे. दोन्ही अभ्यास संभाजी महाराजांचं सुरू आहेत. आणि हाच अभ्यास सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांचं वय वर्ष 8 असताना एक पुरंदरचा तह, बघा 8 वर्षे, फक्त 8 वर्ष म्हणजे काय, इयत्ता 2री मध्ये, आत्ताच्या वयानं जर का आपण पाहिलं तर 2री मध्ये असलेल्या मुलाचं वय, आज त्याला आपली पॅन्ट घालता येत नाही, पॅन्टेला हुक लावता येत नाही, चेन ओढता येत नाही, असं हे मुलगं लुटूपुटू इकडं तिकडं पळतंय सारखं. आईला, आजीला, बाबाला सगळ्यांच्या पुढे जाते आणि सगळी कामं त्यांच्याकडून करून घेते. असा हा 8 वर्षाचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज फक्त त्याच वयाचे आहेत, वय वर्ष 8. आणि वय वर्ष 8 असताना ज्यावेळी पुरंदरचा तह झालाय तर त्या पुरंदरच्या तहामध्ये 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना 5000 मनसबदारी देऊन तिकडे ओलीस ठेवले. म्हणजे तह झाला तो झाला. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुमच्याकडे संभाजी महाराजांना आम्ही ठेवतो. त्यांना 5000 मनसबदार दिले 8 वर्षाचे असताना. आणि या 8 वर्षाच्या संभाजी महाराजांची निर्भयता, निधडता आणि त्याचबरोबर वक्तृत्व जे काय आहे, बोलणं जे काय स्पष्टीकरण आहे, धर्माचं जे काही ज्ञान आहे, तर ते एका प्रसंगावरून आपल्याला समजतं. त्या छत्रपती संभाजी महाराजांचे 8 वर्ष, बघा किती लहान मुलगा आहे, 2रीचं आहे बरं का. आणि त्या 2रीच्या मुलगाला तो दिलेर खान, एक मोठा सरदार ज्याने असंख्य अजून एक लढाया खेळलेल्या आहेत, त्याची ताकद तेवढी महान आहे, त्याच्याकडे सैन्यबळ आहे, सगळे जबाबदार आहे. आणि तो दिलेर खान संभाजी महाराजांची फिरकी घेण्यासाठी, त्यांना थोडंसं डिवचण्यासाठी म्हणतोय की आता हे औरंगजेबाने दिलेले तुम्हाला काही हत्ते होते त्यावेळी,
त्या तहामध्ये. तर म्हणतो आता हे हत्ती तुम्ही कसे घेऊन जाणार राजगडावरती, हे संभाजी महाराजांना विचारतोय. संभाजी महाराज लगेच तिथं बोलतायत, कारण सिंहाचा छावा आहे, तो शांत बसत नाही. तो म्हणतोय तो हत्ती कसा न्यायचा ते आमचं आम्ही बघू, पण आमच्या आबासाहेबांनी दिलेले जे काही 23 किल्ले आहेत, तुम्ही दिल्लीला कसे घेऊन जाणार ते सांगा. तुम्ही ज्यावेळी दिल्लीला जाल तर त्यावेळी हे किल्ले आमचेच आहेत, ते आम्ही परत घेऊ आमच्या हिमतीवरती. हे संभाजी महाराजांचं. 8 वर्षाचे संभाजी महाराज. आज वय वर्ष 28 झालं तरी ध्येय कळत नाही, काय करायचं कळत नाही. आणि संभाजी महाराज 8 वर्षाचे असं उत्तर देत आहेत आणि 5,000ची मनसबदारी घेत आहेत. ही संभाजी महाराजांची निर्भयता आहे त्या काळातली. पुढे जाऊन 8 वर्षातनं पुढे 1 वर्ष, 9वं वर्ष आणि त्या औरंगजेबाचा वाढदिवस. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अगदी लहान वयातनं सगळं राजकारण शिकतायत. राज्यशास्त्राचा त्यांचा अभ्यास होतोय, राजकारभाराचा अभ्यास होतोय. हे त्यातनं आणि शिवाजी महाराज थोडं थोडं त्यांना बाळकडू द्यायला लागलेत. 8 वर्षाचा इकडे एक प्रसंग झाला. 9 वर्षाचे संभाजी महाराज की जे आपल्या आबासाहेबांच्या सोबत, जसे शिवाजी महाराज आग्र्याला जात आहेत भेटीला, तर त्या आग्र्याच्या भेटीला संभाजी महाराज 9 वर्षाचे आहेत बरं का फक्त. म्हणजे आता 3री वय आहेत, इयत्ता 3रीचं वय संभाजी महाराजांचं. आणि ते संभाजी महाराज त्या औरंग्याच्या वाढदिवसाला जात आहेत. आणि तिथं वाढदिवसानंतर गेल्यानंतर आपल्याला तो सगळा प्रसंग माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज ती खिल्लत वगैरे सगळे उडवतात आणि तिथून पाठ दाखवून माघारी फिरतात. आणि ते छत्रपती संभाजी महाराजांच्या आतमध्ये भिनलंय की धर्माचा स्वाभिमान काय असला पाहिजे. पुढे कोण पण असू देत, पण आपण आपल्या धर्मासाठी काय केलं पाहिजे हे शिवाजी महाराज तिथं त्यांना शिकवत आहेत. तो धडा त्या ठिकाणी घेत आहेत. त्याचं सुद्धा वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे तो कविराज भूषण इतकं सुंदर लिहितोय की ते आग्र्याची भेट माहिती आहे, आपण प्रसंग बघितले, त्याबद्दल मी तो प्रसंग सांगत नाही. पण संभाजी महाराजांच्या अंतकरणामध्ये एक स्वाभिमान काय असला पाहिजे, धर्माप्रतीचा अभिमान आणि गर्व सुद्धा काय असला पाहिजे त्या प्रसंगातनं कळते. हे त्या प्रसंगाचं वर्णन करत असताना कविराज भूषण म्हणतोय, तो कविराज भूषण इतका म्हणजे आपल्याला वाचायचं जर का असेल तर कविराज भूषण आपण वाचलंच पाहिजे. तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण आत काय होतं ना ते कळेल. तर म्हणते 5,000 बीच खरा किया मै उसका कुछ भेद न पाया. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये असं प्रसंग आला असला की 5,000च्या मनसबदारीमध्ये मला उभा केला याने. तो पुढे जाऊन म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर का कमरेला कट्यार असती, कारण आत जात असताना त्यावेळी कट्यार आणि ते शस्त्र तलवार सगळे बाजूला ठेवले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज उभारले होते. मग कविराज भूषण काय म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज काय ताकदीचे होते. तो कविराज भूषण म्हणतोय त्यांच्या कमरेला जर का कट्यार असतील तर औरंग्या उडी मारून तुला मारला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी. असं वर्णन आहे त्या कविराज भूषणाच्या छंदामध्ये. इतके घातक शिवाजी महाराज होते हे कविराज भूषणाला माहित होतं. आणि मग तिथून त्या मुघलांचा अभ्यास संभाजी महाराजांचा सुरू होतोय तेव्हापासून, वय वर्ष 9 असल्यापासून. कारण ज्यावेळी तिकडे कैद झालेत तर त्या कैदीनंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्ही काय उद्यापासून येणार नाही त्या औरंग्याला भेटायला, तुम्ही संभाजी महाराजांना घेऊन जा. आणि मग संभाजी महाराज रोज त्या दरबारामध्ये जायचे आणि त्या दरबारामध्ये राहत असतानाच त्यांनी सगळा अभ्यास करून ठेवला. त्या औरंग्याचा, मुघलांचा सगळा जो काही अभ्यास आहे तो केला. म्हणजे राष्ट्रासाठी, धर्मासाठी इथं एक पिता एका पुत्राला ओलीस ठेवतोय, एक पिता एका पुत्राला त्या मुघलांच्याकडे देतोय, त्यांची 5,000 मनसबदारी स्वीकार करायला लावतोय. कारण माझ्या धर्मावरती काही घाला नको आणि जी जनता आहे, प्रजा आहे, त्याच्यावरती काही घाला नको, त्यांच्यावर अन्याय अत्याचार नकोत, म्हणून मी माझ्या मुलग्याला सुद्धा दावणीला बनतो, असं त्यातनं सांगणं आहे शिवाजी महाराजांचं. आणि आजचे जर का राज्यकर्ते आपण पाहिले तर माझं सुखरूप राहिलं पाहिजे, दुसऱ्याचं गेलं तरी चालतंय. आणि ह्याचंच एक उदाहरण 1989चं आहे, जम्मू काश्मीरचं. 1989ला असंच एक दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशाच्या त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या, साधं सुद्धा पद नव्हतं, गृहमंत्री होत्या मुफ्ती मोहम्मद सईद. आणि त्यांची छोटी मुलगी जी आहे तर ती JKLF या दहशतवादी संघटनेनं तिला कैद केलं होतं, तिला पकडलं होतं आणि आपल्याकडे ठेवलं होतं. आणि त्यांची मागणी होती, ही मुलगी म्हणजे कोण तर महबूबा मुफ्ती जे तर तिची बहीण, तिला त्यांनी पकडलं होतं त्या दहशतवादी संघटनेनं. आणि त्यांचं मागणं हेच होतं की आमचे जे काही दहशतवादी तुम्ही पकडलेले आहात त्यांना मुक्त करा, तरच आम्ही हिला सोडू. हे आपले गृहमंत्री, मुख्यमंत्री
सगळ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, फक्त एका मुलगीसाठी, ज्या लोकांनी आपल्या 500,000 लोकांना, आपल्या सैनिकांना मारलं, अशा टेररिस्ट दहशतवाद्यांना सोडलं फक्त एका मुलगीसाठी. हे आपले राज्यकर्ते. आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, की त्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंग आणि मुघलांच्याकडनं आपल्या जनतेवरती काही अन्याय अत्याचार व्हायला नको म्हणून स्वतःच्या मुलग्याला ओलीस ठेवतायत, स्वतःच्या मुलग्याला देत आहेत. पण माझा धर्म टिकला पाहिजे, माझी जी काही जनता आहे तर ती टिकली पाहिजे, असं हे संभाजी महाराजांचं वर्णन. आणि मग पुढे जाऊन संभाजी महाराज जसे मोठे होत आहेत, मोठे होत आहेत, मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा संस्कृतचा चांगला अभ्यास आहे. आणि त्या संस्कृतचा अभ्यास तर छत्रपती संभाजी महाराजांनी साधारणचा त्याचा जो काही कार्यकाळ मिळतो तो आपल्याला तो मिळतो की 1677च्या आसपास, म्हणजे राज्याभिषेकानंतर एक 2-3 वर्षानंतर बुधभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिलाय संभाजी महाराजांनी. तो पूर्ण संस्कृत आहे. तो आता निम्माच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्या पुढचा जो आहे म्हणजे 659 श्लोकांच्या पासून पुढचा जो आहे तर तो आपल्याला मिळालेला नाही. तर त्याच्या अलीकडचा जो आहे तर त्या संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि मग आपल्यावरती अजून थोडंसं काही एक स्लो पॉइझनिंग म्हणतात, तर तसं सांगतात त्या ग्रंथाचं नाव बुद्धभूषण आहे म्हणून. तर असं काही नाही, बुधभूषण नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलाय. आणि त्याच्यामध्ये मग राज्यव्यवहार आहे, चाणक्यांची सगळी नीती आहे, कृष्णांची सगळी नीती आहे, स्वतःच्या वंशाचा परंपरा जी काय आहे तर त्याचं वर्णन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे संभाजी महाराजांनी. त्यातलाच एक श्लोक आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना धर्माचं ज्ञान किंवा शत्रूचं जे काही ज्ञान आहे ते किती होतं तर ते बघा. एक श्लोक आहे त्याच्यातला बुधभूषण मधला, साधारणतः अध्याय 2 आहे आणि श्लोक क्रमांक 606 आहे. तर त्याच्यामध्ये असलेले कनशेषम शत्रुशेषम अग्निशेषम तथैवच पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माशेषम न धारयेत. म्हणजे काय म्हणतायत की संभाजी महाराज म्हणतायत की एखादा अग्नीची ठिणगी जरी असली तर ती नंतर वारं तिला हवा मिळाल्यानंतर ती मोठी होते आणि ती खूप मोठा घात करते. अगदी त्याच पद्धतीनं त्या ठिणगी जसे अग्नीचे, अगदी त्याच पद्धतीनं शत्रू सुद्धा त्या पद्धतीचा जर का असला, आपण त्याला जर का शिल्लक ठेवला तर तो आपला खूप मोठा घात करतोय. म्हणून असा ब्याला सुद्धा शत्रू शिल्लक ठेवू नये असं संभाजी महाराज सांगतायत. आणि त्या संभाजी महाराजांना आपण विसरलो म्हणून आत्ता आपल्याला आपल्या देशाची परिस्थिती माहिती आहे. एक शत्रू आपण आपल्या भूमीतच आहे तसा ठेवला. ती छोटी असलेली ठिणगी आज मोठं इतकं तिचा एक भडाग्नी झालेलं आहे. त्यातनं हिंदूंना सावरणं आता खूप म्हणजे खूप अवघड आहे. असं हे इस्लाम नावाचं एक बीज आपण इकडे ठेवलं. कारण संभाजी महाराजांचा आपल्याला विसर पडला. संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना आपण फार फार विसरून गेलो. त्याच्यामुळं आज ह्या देशाची ही अवस्था आपल्याला जी काय कळते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एखादी कोणतरी महिला उठते आणि ती म्हणते की या मुंबऱ्याला मी हिरवगार करून टाकेन, सगळा मुंबरा हिरवा करेल. कुठल्या ताकदीवरती म्हणते ती? कुठल्या अभ्यासावर म्हणते ती? ती म्हणते कारण वयाच्या 5व्या वर्षापासून त्यासने आज कुराण शिकवलं जाते. आणि आमचं पोरग 30 वर्ष 40 वर्ष झालं तरी भगवद्गीता कसं लिहायचं असतं, भगवद्गीता ते सुद्धा माहित नाही. महाभारतात काय आहे, रामायणात काय घडले, फार फार लांब राहू दे. शिवाजी महाराजांनी काय केलं हे सुद्धा माहित नाही, संभाजी महाराजांनी काय केलं हे सुद्धा माहित नाही. हाच जर का बुधभूषण आपण आपल्या पोरांना त्यातला फक्त हा एक श्लोक शिकवला तर त्याचं त्याला कळेल. एक अंश मात्र सुद्धा शत्रू शिल्लक ठेवायचा नसतो, नाहीतर धर्म लयाला जातो. हे संभाजी महाराजांचं जे काही शिक्षण आहे ते आज शिकवलं गेलं पाहिजे. आणि हे आपण शिकत नाही म्हणून अशी एखादी कोणतरी उठते आणि ती म्हणते की हा मुंबरा मी सगळा हिरवा करून टाकीन. आणि नंतर त्यांचं लक्ष तुम्हाला माहितीच आहे, आज भारत माताचे कसे लचके तोडले जातात. कारण आपण शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना फार फार विसरून गेलो. असे हे संभाजी महाराज खूप विशेष आहेत. एकीकडे जिजाबाई साहेबांच्याकडनं शिकतायत, काही ग्रंथांची संकल्पना मांडतायत. 3 ग्रंथ लिहिलेत, त्यातला बुधभूषण आहे, नखशिख हा एक आहे आणि 7 शतक हा एक आहे, ज्या हिंदी काव्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेले जे 2 ग्रंथ आहेत. आणि बुधभूषण हा संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. असं हे संभाजी महाराज पुढे जाऊन फक्त 9 वर्षामध्ये जवळजवळ 135 लढाया खेळतायत संभाजी महाराज. किती लढाया खेळताय? 135. ज्यांना आपण आपले आदर्श मानतो त्या शिवाजी महाराजांनी
पहिले एक 15 वर्ष सोडली तर उरलेल्या 35 वर्षामध्ये जवळजवळ 289 लढाया खेळलेत. आणि त्यांचाच पुत्र असणाऱ्या संभाजी महाराजांनी त्यांच्या जो काही 9 वर्षाचा कार्यकाळ त्यांना जो मिळालेला आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, त्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 135 लढाया खेळलेत. आणि आज जो स्वतःला हिंदू मानतोय तो काय करतोय आज? त्यांचं जर का वयाचं, त्यांच्या आयुष्याचं आणि त्यांचा दिनक्रम जर का आपण बघितला तर संभाजी महाराज आणि आपल्यात काय फरक आहे नेमका कळेल. संभाजी महाराजांच्या या लढाई पाहता, त्यांचं राज्य पाहता असं दिसून येतंय की त्याचा एक अंदाज जर का बांधायचा झाला तर छत्रपती संभाजी महाराज दिवसाकाठी फक्त 3 तास ते 4 तास झोपत असतील, विश्रांती घेत असतील, अन्यथा ती पण त्यांना मिळत नसेल. कारण 9 वर्षात 135 लढाया म्हणजे 15 लढाया वर्षाला, महिन्याला एक लढाई. ती लढाई चालू झाली, ती पूर्ण करायची, ती जिंकायची. आणि संभाजी महाराज हे असे योद्धे आहेत, 135च्या 35 लढाया जिंकलेत. एकाही लढाईमध्ये त्यांना हार पत्करावी लागलेली नाही. असे हे संभाजी महाराज आहेत. आणि आपला वेळ जर का आपण पाहिला, आपलं आयुष्य जर का आत्ताचं बघितलं की 70 वर्षाचं आपण आपलं आयुष्य समजूयात. हे सगळ्या हिंदूंनी थोडासा विचार करणं आज गरजेची गोष्ट आहे. कारण का 70 वर्षाचं जर का आपण आपलं आयुष्य पाहिलं तर त्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये रोजचा दिनक्रम जर का पाहिला तर त्याच्यामध्ये 8 तास झोप, सगळेजण 8 तास झोपतात. त्याच्यानंतर खाणं पिणं, आंघोळ करणं, नाश्ता करणं, ह्याचा जर का कालावधी काढला तर 4 तास असेच जात आहेत आपले. ते 8 तास गेले झोपेचे, 4 तास झाले 12 तास, आणि उरलेले 4 तास जे काय असतात तर ते 4 तास अजून 16 तास आपण आपल्या आयुष्यातले कसे घालवतो. तर उरलेले 4 तासामध्ये कुणाची तर टिंगळ करा, टवाळी करा, कट्ट्यावर बसा, ह्याचे ओणे काढा, त्याचे दोने काढा, चर्चा काय ते फालतू चर्चा करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असलं काहीतरी घ्या आणि त्याच्यावरती स्क्रोल करत राहा. इन्स्टा बघा, फेसबुक बघा, व्हॉट्सअप बघा, त्याचा आणि आपला जवळजवळ काहीच संबंध नसतो. अशा ह्याच्यामध्ये आज हिंदू 4 तास घालवत आहेत स्वतःचे. आणि उरलेल्या कुठेतरी राहिलेल्या तासांच्या मध्ये मग स्वतःचं करिअर, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं घर, आणि ते पण स्वार्थासाठीच करतात सगळे. म्हणजे बघा 8 तास झोपेत गेले, 4 तास खाणे पिणे, आंघोळ करणे, शौच करणे ह्याच्यामध्ये गेले, राहिलेले 4 तास मोबाईल स्क्रोलिंग, एकमेकाचे उणे दुणे काढणे, कुठेतरी पार्टीला जाणं, ह्याच्या पलीकडे आज हिंदू काही करत नाही. असे आयुष्यातले 16 तास दिवसाचे वाया जात आहेत. हे संभाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये 135 लढाया खेळतायत, स्वतःचा प्राण देत आहेत आणि धर्म बचावतायत. आणि आपण त्याच धर्मावरती आज काय करतोय, 16 तास वाया घालवतोय. म्हणजे जर का 70 वर्षाचं आयुष्य जर का माणसाला असेल तर असल्या बाबतीत जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या आयुष्याची 50 वर्ष आपण वाया घालवतोय. आणि जगतोय किती वर्ष? 20 वर्ष. त्या 20 वर्षामध्ये सुद्धा राष्ट्राचा विचार, धर्माचा विचार, देवाचा विचार तो सुद्धा आपल्या आतमध्ये येत नाही. काय येत नाही? कारण संभाजी महाराजांना आपण विसरलोय. संभाजी महाराजांना फार विसरून गेलो, शिवाजी महाराजांना आपण विसरून गेलो. अशा ह्या संभाजी महाराजांच्या आपण लढायांचा थोडासा अभ्यास केला पाहिजे की महाराजांनी काय काय केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या जे काही 135 लढाई आहेत तर त्या 135 लढाईतली 1-2 लढाई मी फक्त सांगणार आहे. एक म्हणजे जंजिराची लढाई जी आहे ती. जंजिरा किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे प्रभू श्री रामचंद्रांनी काम केलं ते संभाजी महाराजांनी तिथे केले. जंजिरा जेव्हा हातामध्ये घ्यायचा होता, जंजिऱ्यावरती जेव्हा विजय मिळवायचा होता तर काही केला तो हातात येईना म्हणून संभाजी महाराजांनी साक्षात तिथे जसा राम सेतू बांधतायत तर जसं एक रस्ता बांधलाय, एक पूल बांधलाय त्या काळामध्ये. संभाजी महाराजांनी ते एक मोठं महान काम केले जंजिराच्या लढाईमध्ये. त्याच्यानंतर खेळणा शिरकान आपल्याला माहिती आहे. खेळणा म्हणजे आपला विशाळगड, त्याची जी काही लढाई आहे तर ज्यावेळी कवी कलशांच्याकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्या संभाजी महाराजांनी दिले तर त्यावेळी संभाजी राजांचा जो कोण मेहुणा आहे गणोजी शिर्के तर तो थोडासा बिघडला आणि त्याच घटनेमुळे तो पुढे जाऊन फितूर झाला मुघलांना आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज सापडले गेले. तो खेळणा ज्यावेळी ताब्यामध्ये घ्यायचा होता, त्या खेळण्यावरती जेव्हा आक्रमण करायचं होतं तर त्यावेळी कविराज कवी कलशांच्याच विरुद्ध त्यांचा स्वतः मेहुणा उभं राहिलाय. पण त्या मेहुण्याला सुद्धा मारण्यासाठी संभाजी महाराज कवी कलशांच्या सोबतीला गेले. म्हणजे आप्त स्वकीय जे काय तर त्यांना सुद्धा, कारण धर्माच्या जर का तुम्ही आड येत असेल तर तुमची सुद्धा गय केली जाणार नाही, असं संभाजी महाराजांचं ते ध्येय आहे. का ध्येय आहे ते? कारण संभाजी महाराजांचं एका पत्रामध्ये उल्लेख मिळतो तर ते म्हणतायत की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा अगत्य.
म्हणजे आबासाहेब म्हणजे कोण? शिवाजी महाराजांचं जे संकल्पित आहे तेच मी करणार आहे, असं संभाजी महाराज एका पत्रामध्ये लिहून देतात. आणि मग तो खेळण्याची लढाई ती माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर फोंड्याची लढाई जर का आपण संभाजी महाराजांच्या लढाईचा त्या जर का अभ्यास केला तर एकीकडे येसाचे कंक आणि कृष्णाचे कंक ह्या फोंड्याच्या ते किल्लेदार आहेत. त्यावेळी त्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदार आहेत. आणि हे सगळे म्लेंछ, हे सगळे परकीय जे काही पोर्तुगीज वगैरे ते आक्रमण करतात त्या गडांवरती, हे दोघं जण किल्ला राखून ठेवतायत. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराज 1-2 दिवसांनी तिकडे येत आहेत, पाठीमागून आक्रमण करतायत. त्या लढाईचं जर का आपण वर्णन वाचलं तर त्या वर्णनामध्ये आपल्याला कळेल की एखादा हत्ती वाळलेल्या गवतातनं जसं जातो आणि तो गवतातनं जात असताना जशा गवताच्या काड्या उडून पडतात, अगदी जसं छत्रपती संभाजी महाराजांची फक्त सेना आली आणि त्यांनी पोर्तुगीजांना असं पळवून मारलेलं आहे, असं वर्णन त्या फोंड्याच्या लढाईमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग हे संभाजी महाराजांच्याकडे एवढं नेतृत्व आलंच कसं? का आलं? कारण युद्धशास्त्राचा अभ्यास ज्यांच्याकडे ते शिकले ते आहेत हंबीरराव मोहिते, जे सरसेनापती होते शिवाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणामध्ये आणि संभाजी महाराजांच्या क्षणामध्ये सुद्धा. एक सेनापती असणाऱ्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना युद्धशास्त्र शिकवले. म्हणून हे छत्रपती संभाजी महाराज एकाच वेळी 5-5 शत्रूंना सुद्धा आपल्या अंगावरती घेत होते, झेलत होते आणि त्याच्यामध्ये विजयी होत होते. कारण तेवढे ते पारंगत होते शस्त्रांच्या मध्ये. ती नीती त्यांची फिक्स होती, त्यांना माहित होतं काय करायचं. असं हे संभाजी महाराजांचा सगळा कार्यकाळ सुरू असताना थोडासा आपण लहानपणापासून आतापर्यंत बघितलं, अशा असंख्य लढाई महाराजांनी खेळल्यात. त्याच्यामध्ये महाराज विजयी सुद्धा झालेत. आणि मग मी मग सांगितलं ते गणोजी शिर्के जो आहे तर तो फितूर होतो, स्वतःचा सक्का मेव्हणा आहे कोण शत्रू आहे कोण मित्र कळे ना आहे ज्याला म्हणा अश्वमित्र. म्हणजे काय की आपलेच लोक काय झालेत, शत्रू व्हायला लागलेत. ते नेमकं कोण आहेत हेच काय कळेल आपल्याला. आज सुद्धा तीच गत आहे. आज असे गणोजी शिर्के असंख्य आपल्या घराच्या बाहेर, आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये खूप भरलेले आहेत. आणि ते कधी आपला घात करतील याचं काही सांगता येत नाही. आपण सावध असलो पाहिजे प्रत्येक क्षणाला. हा गणोजी शिर्के फितूर होतो. आणि संगमेश्वरला ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज आहेत तर त्या संभाजी महाराजांना तिथं पकडलं जातं. संभाजी महाराज सापडतायत, त्यांच्याबरोबर कवी कलश सापडतायत. काही आपले मावळे तर तिथं धारातीर्थी पडतायत, काही रायगडाकडे परत येत आहेत. आणि संभाजी महाराज तिथून पकडल्यानंतर त्यांना मग नेता येत. तर तो इतिहास आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहित आहे, कारण आपण छावा हा चित्रपट पाहिलाय. ते वर्णन सांगायचं म्हणजे ते सांगणं किंवा ते ऐकणं सुद्धा अजून सहन होत नाही की छत्रपती संभाजी महाराजांचे काय काय हाल करून त्यांना मारले. संभाजी महाराजांचे आज म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणीच होतं. म्हणून तो प्रसंग मी टाळणार आहे, सांगणार नाही. आपल्याला संभाजी महाराज काय ते पहिल्यांदा कळाले पाहिजेत, म्हणून थोडासा इतिहास सांगितलाय मी संभाजी महाराजांचा. 8 वर्षाच्या असल्यापासून ते राजकारणात आहेत आणि धर्मासाठी सगळं करतायत. आणि शेवटचा क्षण सुद्धा धर्मासाठीच घालवलंय. ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडले गेले आणि त्या औरंगाच्या पुढ्यात नेऊन उभं केले तर त्यावेळी सुद्धा त्यांना भगवद्गीता आठवते, ज्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्थित प्रज्ञेचे लक्षणं सांगितलेत. साक्षात मृत्यू समोर आहे तरी सुद्धा संभाजी महाराज आपल्या मित्राला म्हणतायत, कवी कलशाला म्हणतायत, अरे कवी तुला एखादी कविता आठवते का रे बाबा या प्रसंगात सुद्धा. आज आपण बघा, साधा मृत्यू जरी आपल्या पुढे दिसला, साप जरी दिसला तरी आपल्याला कविता आठवेल का? हा, पिसळलेलं कुत्र पुढे आल्यावर कविता आठवेल का आपल्याला? कविता आठवणार नाही. नको तिकडे पाणी. हा हिंदू आहे आजचा. जगावे कसं हिंदूनी या जगात, जसा सिंह राही गिरी कंदरात. त्याला सुद्धा आम्ही विसरलो, कारण हा हिंदू सिंह होता हेच विसरले. कारण शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना विसरलो. आणि मृत्यू पुढ्यात असताना सुद्धा संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात, अरे कवी तुला एखादी कविता आठवते का रे बाबा या प्रसंगावरती? मग तो कवी कलश एक कविता सांगतायत. त्याचं वर्णन करत असताना ते म्हणतायत, यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग जो रवि सही लखत की खद्योत होत बदरंग त्यो तुब तेज निहारक तखत तेज अवरंग तखत तेजत अवरंग. म्हणजे काय म्हणतायत की जसं रावणाच्या सभेमध्ये त्या हनुमंतरायाला जसं पकडून नेलं होतं, अगदी तसंच संभाजी महाराज
तुम्ही सुद्धा तुमच्या छातीवरती, पाठीवरती आणि शरीरावरती जे काही घाव झालेत, त्याच्यामुळं तुमचं शरीर जे आहे ते रक्तानं अगदी सिंदूर लावलेल्या हनुमंतरायासारखं दिसतंय. आणि तुम्हाला हे पकडून आणलेलं पाहून जसा एखादा सूर्य उगवावा आणि त्या सूर्याच्या तेजापुढे काजळे कसे म्हणजे त्यांचा तेजच जावावं, ते काजळे जे ते दिसत नाहीत. सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळी चंद्र पण दिसत नाहीत, चांदण्या पण दिसत नाहीत, काजवे पण दिसत नाहीत. अगदी तसं छत्रपती संभाजीराजा तुझ्या तेजामुळं हा औरंगजेब इतका काळवंटलाय आणि त्यानं स्वतःचं सिंहासन त्याग करून तो आता खाली नमाज पडायला बसलाय, स्वतःचा टोप बाजूला ठेवून. असं हा कवी कलश त्या प्रसंगामध्ये म्हणतोय. आणि तसं म्हटल्यानंतर मग पहिल्यांदा कवी कलशांच्या वरती अन्याय म्हणजे त्यांना मारलं जातंय. त्याच्यानंतर संभाजी महाराजांना आज मारलं केलं आणि त्या संभाजी महाराजांचा 1 महिना सुतक आपण पाळायचंय. ते खरं बलिदान मास आहे. आणि आज जे संभाजी महाराजांच्या बाबतीत झालं तर ते आज आपल्या भारत मातेच्या सुद्धा बाबतीत होते. आज तुम्हाला तिकडे भारत मातेची एक प्रतिमा दिसते छान, एक सिंह आहे, त्याच्यावरती आपली आई आरूढ आहे, हातामध्ये परमपवित्र भगवा ध्वज घेतले. आज जी काही चित्रामध्ये फोटोमध्ये आपल्याला दिसते तर ती सुद्धा भारत माता आज आपल्याकडे शिल्लक नाही. जसं संभाजी महाराजांचे एक एक छळ करून एक एक अवयव जसे काटले गेले, छाटले गेले, त्यांना मारलं गेलं, अगदी त्याच पद्धतीनं आज भारत मातेचे सुद्धा लचके तोडले जात आहेत. ज्या भारत मातेला आपण पाहतो, ज्या आपल्या आपल्या भारत मातेला आपण आई म्हणतो, आज त्या आईचा वरचा भागच नाही आपल्या ताब्यामध्ये. त्याचा मेंदू कोणी असा वरवडून काढलाय. आज तिचे पाय, ज्या पायावरती जी भारत माता उभे आहे, तो पाय कुठेतरी सागर आज धुतोय, तो आज पाय सुद्धा शिल्लक नाहीत. आज दक्षिणेमध्ये गेलो तर ते आपल्याला आपले म्हणून स्वीकारायला तयार नाहीत. आपण मराठीत बोललो, हिंदीमध्ये बोललो तर ते आपल्याला दूर फेकतात. चला तुमचं तुम्ही बघा. हा कम्युनिस्ट विचारसरणी पूर्ण तिकडे आज भरलेली आहे. आज ते स्वतःची भाषा म्हणून इंग्लिश घेत आहेत, इंग्रजी घेत आहेत. त्यांना आज हिंदी सुद्धा मान्य नाही. आज तो सुद्धा भारत आज आपल्याकडे शिल्लक नाही. म्हणजे ते त्या काळात झाले का नाही, ते आज सुद्धा होतोय. बऱ्याच प्रसंगामध्ये आपण बघतोय. कारण मी मगाशी सांगितलं की 5व्या आणि 6व्या वर्षाला त्यांना कुराण शिकवलं जातं. त्या कुराणामध्ये हेच शिकवलं जातं. जो काफर आहे त्याला जगायचा अधिकार नाही. जो काफर आहे त्याला ठेवू नका, त्याला ठेचून मारा, हे त्या कुराणात लिहिलं गेले. आणि अगदी त्याच पद्धतीनं संभाजी महाराज असतील, गुरु गोविंद सिंगांची मुलं असतील, आणि आज लव जिहाच्या माध्यमातून जे काही सगळं होतंय आपल्या मुलींच्या वरती, महिलांच्या वरती अन्याय अत्याचार, आज त्याच कुराणातनं जे काय आयात आणि हे सगळं सांगितले त्याच पद्धतीनं होते. अशी ही भारत माता एकीकडे मेंदूचे लचके तोडलेत, पाय कुठेतरी कट केलेत, आज तिच्या हृदयामध्ये घर करून हे कम्युनिस्ट विचारसरणीचे बसलेत, इस्लाम बसलेत. आज त्या भारत मातेचा एकीकडचा हात आज खायला उठलाय, ज्याला आपण म्हणतो की 7 सिस्टर्स आपल्या, त्या सुद्धा भारत हा आमचा देश आहे हे म्हणायला सुद्धा आज ते तयार नाही. त्यांची भाषा वेगळी पाहिजे, त्यांना त्यांचा त्यांचा देश वेगळा पाहिजे. आज चित्रामध्ये दाखवलाय तो सुद्धा भारत आपल्याकडे नाही. कारण आपण संभाजी महाराजांना विसरलोय आणि शिवाजी महाराजांना विसरलोय. म्हणून आपल्या अंतकरणात आपण एक 2 श्लोक रोज साठवले पाहिजेत. ते कुठले तर कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. ह्या मायभूमीचं पांग फेडण्यासाठी आम्हाला जिजाऊ साहेबांचा जो सूत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मार्गावरती जायचंय. आणि कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग लढू पांग फेडावया धर्म भूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. ह्या धर्माचं पांग फेडण्यासाठी आम्हाला सई आई बाईसाहेब ज्या आहेत त्यांच्या पुत्राच्या मार्गावरती म्हणजे संभाजी महाराजांच्या मार्गावरती आम्हाला चालायचंय. आज ते 2 विचार आज आपण आपल्या अंतकरणात साठवूयात आणि त्या भवानी मातेचा जो काय प्रसाद आहे तर तो ग्रहण करून त्या प्रसादातनं आपण ती शक्ती मागूयात की हे भवानी माते, चंडी माते, काली माते, तू साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना जी शक्ती दिलीस तीच शक्ती, तेच ध्येय आज तू आम्हाला दे. आणि ते ध्येय घेऊन आपण तो भंडाराचा प्रसाद आज ग्रहण करून काही कामासाठी आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. नुसतं इथं आपण आलो भंडारा केला असं नाही, त्या भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन येत्या 1 वर्षासाठी आपल्याला काही उपक्रम सुद्धा राबवायचे. तर त्या उपक्रमांच्या संदर्भात त्याचबरोबर श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या संस्थेमध्ये काय काय उपक्रम वर्षभर केले जातात तर त्या उपक्रमाची चर्चा गुरुजी तुमच्या बरोबर करणार आहेत.
कारण नुसतं आलो आणि गेलो असं नाही. आपल्याला हे आयुष्य संभाजी महाराजांच्या सारखं जगायचे. त्याच्यासाठी ह्या उपक्रमांच्या वरती चर्चा करून 1 वर्षाची शिदोरी आपण सगळ्यांनी घेऊन जायचे. आपल्या बैठका कधी होतील, आपल्याला गुरुजींचं काही व्याख्यान लावायचं झालं तर ते किती तारखेला लावायचं, कुठे लावायचं, ह्या अनुषंगाने आपण चर्चा राहिलेल्या एका अर्ध्या तासामध्ये करणार आहोत. तर झालेली सेवा तुमच्या सगळ्या धारकऱ्यांच्या चरणी मी समर्पित करतो आणि मला जे आजपर्यंत संभाजी महाराज माझ्या गुरुवर यांच्याकडनं जे काही समजले ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जय हिंद, जय भारत. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.